जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची नावे थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खामगाव तालुक्याचे वतीनं निवेदन. नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खामगाव तालुक्याच्या वतीनं तालुका प्रमुख श्रीराम खिल्लार यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी खामगाव यांना सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे नाव महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे प्रकाशित राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुष यांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्याबाबतच्या अधिकृत परिपत्रकातून वगळल्यामुळे यादीत नाव समाविष्ट करण्याबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनात महोदय, आम्ही खाली सही करणार आपल्याकडे विनंतीपूर्वक अर्ज करतो की महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 29/12/2025 रोजी सन 2026 वर्षासाठीचे राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती आणि संत महात्म्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्याबाबतचे अधिकृत परिपत्रक निर्गमित केले आहे. मात्र या यादीत तब्बल 45 थोर व्यक्तींचा समावेश असला तरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायाचा कळस असलेले जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि वारकरी संप्रदायाचा पाया असलेले श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे नाव वगळण्यात आलेले आहे. शासनाने जाहीर केलेले या यादीत विविध क्षेत्रातील समाजसुधारक, देशभक्त संतांचा समावेश आहे. मात्र महाराष्ट्राच्या मातीतील सर्वात प्रभावशाली संत व्यक्तिमत्व असलेल्या तुकोबांचा आणि ज्ञानोबांचा शासनाला विसर पडला आहे. श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज हे संपूर्ण विश्वाला आणि बहुजन समाजाला जागृत करणारे क्रांतिकारी साहित्यिक, लेखक, उत्कृष्ट कवी, संत होते. त्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा आणि आरोग्य प्रथा परंपरेवर प्रहार केले. शासनाच्या या कृतीमुळे महाराष्ट्रावर तीव्र संतापाची लाट उसळली असून त्यामुळे आम्ही शासनाचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत. तरी शासनाने या गंभीर बाबीची तातडीनं दखल घेऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे नाव या यादीत समाविष्ट करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी आणि यापासून निर्माण होणाऱ्या काय परिणामास आपण स्वतः जबाबदार राहाल. या निवेदनावर श्रीराम खिल्लार, खामगाव तालुका प्रमुख शिवसेना, विजय बोदडे विधानसभा संघटक, रवींद्र जैन शहर प्रमुख, सुभाष ठाकूर आरोग्यसेना, पंजाब पाटील तालुका किसान आघाडी, विक्की जैन शहर उपप्रमुख, प्रकाश लोड, धीरज काटे विभाग प्रमुख, भानुदास चवरे, तानाजी तांगडे, महादेव घोरपडे, सुनील चव्हाण, मनोहर सरनाईक, निर्मला जे हेलोडे इत्यादी शिवसैनिकांच्या सह्या असून या निवेदनाच्या प्रती माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय उपमुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य, माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख, माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा जिल्हा यांना माहितीस्तव पाठवण्यात आलेले आहेत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर सह गणेश तळी. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खामगाव SDO कार्यालय येथे या ठिकाणी शासनाने जे 29/12/2025 रोजी 2026 वर्षासाठी राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती आणि महात्म्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्याचे जे अधिकृत परिपत्रक निर्गमित केले, त्यामध्ये महाराष्ट्र शासनाला का झोप लागली की काय की संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं नाव नाही, हे शासनाच्या निदर्शनात आणून देण्यासाठी या ठिकाणी आणि त्यांचे नाव त्या यादीत समाविष्ट करण्यात यासाठी या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहर व तालुक्याच्या वतीने निवेदन दिलेले आहे. शासनाने ताबडतोब जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे नाव व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे नाव त्या यादीत समाविष्ट करावे, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे. वारकरी संप्रदाय असेल, हजारो महाराष्ट्रातील या ठिकाणी जे काही श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यावर आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या एका ओवीवर दिवसभर बोलावं तेवढं वाङ्मय त्यांनी संतांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि हे असं असताना ते उत्कृष्ट कवी त्या ठिकाणी त्या काळात त्यांनी अन्यायाच्या विरोधात
आणि अंधश्रद्धेच्या विरोधात जे काही मांडणा केलेली आहे ते सुद्धा शासन भुललेलं आहे. त्यांनी लवकरात लवकर त्यांची नावं या यादीत घेण्यात यावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने तसेच वारकरी संप्रदायाने सुद्धा हा मुद्दा उचलण्याची आज या ठिकाणी गरज आहे आणि सर्व महाराष्ट्रभर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करू, हे या ठिकाणी आम्ही शासनाला निदर्शनात आणून दिलेले आहे. वर्षासाठी राष्ट्रप्रमुख व्यक्ती आणि संतांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्याबाबतचे जे अधिकृत परिपत्रक निर्गमित केले त्यामध्ये तुकाराम महाराजांचं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं नाव समाविष्ट करायचं अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी आहे.